ठीक आहे, आपण आता शेवटाकडे येतोय. एक प्रश्न असा होता की तुम्ही मुख्यमंत्री झालात आणि सगळ्यांना माहित आहे की आम्ही पहिल्यापासून बोलत होतो आणि लोक बोलतात की तुम्ही दिवस रात्र काम करता. पण शिंदे साहेब, तुम्हाला असं एक तुमचा स्वतःचा आता पक्षही आहे, तर तुम्हाला असं कधी वाटतं का की महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद तुम्ही असताना तुम्ही एवढं काम करत गेलात, पण संघटनेकडे, तुमच्या पक्षाच्या संघटनेकडे तुम्हाला बघायला वेळ नाही मिळाला, असं वाटतं? नाही बघा, सरकार आणि पक्ष शेवटी जबाबदाऱ्या मोठ्या आहेत आणि आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रातून आमच्या पक्षामध्ये लोकांचा येण्याचा जो ओघ आहे तो एवढा प्रचंड आहे की लोकांना एक विश्वास आहे की हे सरकार, हा मुख्यमंत्री किंवा हा शिवसेना पक्ष समाजाला न्याय देईल. आज ज्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत, विकास प्रकल्प आहेत, याला चालना देणारं हे सरकार आहे. आणि म्हणून आज मुंबई महापालिकेमधून जवळपास 80 नगरसेवक, सिटिंग कॉर्पोरेटर, त्याच्यामधून उबाटाचे 55 आहे, हे शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत. मुंबईतलं फक्त मी सांगतोय. महाराष्ट्राची परिस्थिती तशीच आहे आणि म्हणून संघटना वाढती आहे. माझे सहकारी आहेत, आमचे शिवसेनेचे नेते आहेत, ते मला मदत करतायत, काम करत. शेवटी एक माणूस सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्याला सहकार्यांची सहकार्य जे आहेत त्यांचं सहकार्य आवश्यक आहे आणि ते मला मिळतंय. ठीक आहे, मुंबईवर आलो म्हणून एक शेवटचा प्रश्न आहे की तुमच्यावर आरोप होतो की मुंबई महापालिकेच्या ज्या ठेवी आहेत त्यातले 2,500 कोटी तुम्ही काढले. मुंबई महापालिकेचे पैसे कोणाचे आहेत? माझे आहेत का आरोप करणाऱ्यांचे आहेत? हे जनतेचे प्रश्न आहेत, जनतेचे पैसे आहेत. तुम्हाला मी सांगतो, एवढे वर्ष मुंबईला खड्ड्यातून प्रवास करायला कोणी लावला? का खड्डेमुक्त मुंबई आतापर्यंत केली नाही? का इतक्या लोकांचा मृत्यू झाला अपघातामध्ये? आमचं सरकार आल्यानंतर आम्ही चहल आयुक्त होते, त्यांना बोलावलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की मुंबई खड्डेमुक्त मुंबई आम्हाला पाहिजे, तुम्ही ॲक्शन प्लॅन तयार करा. त्यांनी तयार केला. फेज 1, फेज 2. एका फेज 1चं काम सुरू झालं, फेज 2चं काम आता सुरू होईल. पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये मुंबईमध्ये तुम्हाला एकही खड्डा दिसणार नाही. खड्डेमुक्त मुंबई, सगळे कॉन्क्रीटचे रस्ते होतील. मग हे पैसे खर्च करायला नको? मुंबईचं सुशोभीकरण असेल, मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आरोग्य, आज महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये 0 प्रिस्क्रिप्शन सुरू कोणी केलं? आम्ही केलं. कॅशलेस सेवा आपण करतोय. आज मुंबई महापालिकेतल्या हॉस्पिटलमध्ये ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या वाढवण्याचं काम आम्ही करतोय. 1.5 लाखाची महात्मा ज्योतिबा फुले योजना 5 लाखावर नेली. त्याच्यामध्ये अटी शर्ती होत्या, केसरी रेशन कार्ड, पिवळं सगळं काढून टाकलं. जेवढे नागरिक 12.5 कोटी आहेत त्या सगळ्यांना ती योजना आम्ही लागू करतोय. हे सगळं जे करतोय, मग हे कुणासाठी करतोय? हे मुंबईकरांसाठी करतोय. आणि दुसरं, मुंबईमध्ये रखडलेले जे प्रकल्प आहेत, झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प, ते रखडलेत. बिल्डर आलेत, त्यांनी ॲग्रीमेंट केलाय, पळून गेले, तसेच राहिलेत, भाडं नाही मिळत लोकांना. काही लोक मेले, काही आत्महत्या केल्या. आम्ही हे सगळे प्रकल्प परवाच्या दिवशी रमाबाई आंबेडकर कॉलनीचं भूमिपूजन केलं. 17,000 घरांचं MMRD आणि SRA मिळून. आता MMRD, SRA, म्हाडा, BMC, MIDC, सिडको, या जेवढ्या सरकारी एजन्सी आहेत, ह्या सरकारी एजन्सी प्रत्येक मोठमोठे प्रकल्प टेक ओव्हर करतील, लोकांना भाडं देतील आणि मोठ्या कंपन्या या सर्व पुनर्विकास प्रकल्प उभे करतील आणि मुंबई बाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा आम्ही मुंबईमध्ये आणू, हे आमचं काम आहे. कोणी केलं आतापर्यंत? कोणी विचार केला? आम्ही केला. परवडणारी घरं देण्याचा प्रयत्न कोणी केला? आम्ही केला. बाळासाहेब म्हणायचे 40 लाख लोकांना, झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मोफत घर. कोणी केला कधी प्रयत्न? आम्ही सुरू केलाय आणि प्रत्यक्षात ते या योजना आता अंमलात आणतोय, त्याला मूर्तरूप दिलंय आणि काम सुरू होतंय. याचं समाधान आहे आम्हाला. शिंदेसाहेब, एक शेवटचा प्रश्न की तुमचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ लोकांनी काय म्हणून लक्षात ठेवावा? अगदी एका वाक्यात सांगाल, का लक्षात ठेवावं तुम्हाला लोकांनी? कॉमन मॅन.
की इन्फ्रामॅन? इन्फ्रामॅन. ॲक्सेसिबिलिटी, सिम्प्लिसिटी आणि क्रेडिबिलिटी ही माझी ओळख आहे. खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात. आणि खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि तुम्ही जे शेवट बोला, पहिल्यापासून तुम्ही कॉमन मॅन हा शब्द वापरत आलात आणि शेवटी आता तुमचं म्हणणं आहे की ते म्हणणं- इन्फ्रामॅन तुम्हीच केलं. कारण तुम्हाला मी जे प्रकल्प सांगितले हा. ते त्या नावाला साजेसे आहेत. हम्म. कारण आपण जर हा. पाहिलं मागचा 2.5 वर्षाचा काळ आणि हा 2-2.5 वर्षाचा काळ, याच्यामध्ये ज्या वेगाने, ज्या गतीने हे प्रकल्प आम्ही लोकार्पित केले, त्याचा फायदा लोक घेत आहेत. अमिताभ बच्चन सारख्या सुपरस्टारने ते ट्विट केलं. हा. हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. एखादं काम कोळीवाड्यातल्या कोळी लोकांना बोटींसाठी त्याचा नेव्हिगेशन स्पॅन वाढवायचा होता, होणार नाही हे आमच्या डिक्शनरीत शब्द नाही. अगोदरचे राज्यकर्ते म्हणाले होणार नाही, पण या एकनाथ शिंदेने सांगितलं होणार. आणि त्या कोळी मच्छीमार लोकांना आम्ही न्याय दिला. तो 75 मीटरचा 150 मीटर आम्ही केला. अशक्य गोष्ट कुठली आहे? खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, आपण वापरली पाहिजे. विजन पाहिजे, पॉझिटिव्ह. अँटी डेव्हलपमेंट विचार माणसाला, राज्याला मागे घेऊन जातात. आता आम्ही प्रो डेव्हलपमेंट म्हणून, सरकार म्हणून काम केलेलं आहे. पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल राहिलं तरच आपण पुढे जाऊ शकतो, आणि ते या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आभारी आहे.